मी सारांश आहे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज बनवूया हटके अशी घरगुती स्वादाची डाळ मखणी। यासाठी आपण उडदाची डाळ, चणा डाळ, मूग मसूर मिक्स घेतलेला आहे। सर्व डाळी आपण 4 ते 5 तास भिजत घालूया। त्यानंतर कुकरला 4 ते 5 शिट्ट्या देऊन शिजवून घेऊया। फोडणी देऊन घेऊया। कढईमध्ये तेल किंवा तूप घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण जिरं टाकले। आता खडा मसाला टाकूया। छान परतवून घेतल्यानंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे। ते पण छान परतून घेऊया। त्यानंतर यामध्ये आपण एक हिरवी मिरची आणि कांदा टाकलेला आहे। कांदा पण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तेल आपल्याला पूर्ण सेपरेट होईपर्यंत शिजवून घ्यायचं। बघितलं किती छान दिसते। आता यामध्ये आपण टोमॅटो प्युरी ॲड करूया। टोमॅटो प्युरी पण आपल्याला तेल सेपरेट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण सर्व मसाले ॲड करूयात। त्यामध्ये आपण जिरा पावडर घेतलेली आहे, धना पावडर, लाल तिखट आणि हळद टाकून आपण छानपैकी मिक्स करून घेऊया। आता हे छानपैकी मिक्स झालेले आहे। आता यामध्ये आपण शिजवलेली डाळ ॲड करून घेऊया। सर्व डाळ ॲड करून आपण एक 5-6 मिनिटं आपण हे शिजवून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये मीठ ॲड करूया। आपण 2 चमचे इथे मीठ ॲड केलेले आहे। आता झाकण ठेवून आपण हे 5-10 मिनिटं शिजवून घेऊया। आता हे छानपैकी शिजलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडंसं बटर ॲड करूया आणि छान मिक्स करून घेऊया। तर आता इथे एक ट्विस्ट आहे। यूजुअली मखणीमध्ये क्रीम ॲड केली जाते, पण मी इथे दूध ॲड केलेलं आहे। दूध हे परफेक्ट ऑप्शन आहे आपल्याला क्रीमसाठी। क्रीम जर नसेल तर तुम्ही दूध टाकून ही दाल मखनी बनवू शकता। एकदम सेम चव तुम्हाला मिळणार आहे यामध्ये। तर आता आपली दाल मखनी रेडी आहे। तर मग एकदा नक्की करून बघा। चव आवडली तर कमेंट नक्की करा।